हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण DIY मध्ये बनवणार आहोत नवरात्रीसाठी आणि म्हणजे खास देवीसाठी असा लहानसा नेकलेस. तर त्यासाठी आपल्याला लागणार काय आहे, तर माझ्याकडे ज्वेलरी मेकिंगचा कॉटनचा थ्रेड तर नव्हता म्हणून मी हा यूज करते. त्याचबरोबर मी हे काही बीड्स यूज करते जे आपल्याला नेकलेसमध्ये लागणार आहे. हे मिडलसाठी मी तयार करून घेतलेले बीड्स आहेत ज्यांना मी खालून लाऱ्या लावलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी यूज करणार आहे गोल्डन मणी आणि नेकलेससाठी आपण यूज करणार आहोत हा बॅक साईडला लावला जाणारा तुरा. चला तर मग सुरुवात करूया. आता मला माझी सुई मिळत नव्हती म्हणून मी काय केले की ही जी 0.3 mm तार होती त्या तारेमध्येच हा दोरा जो आहे तो मी अडकवून अशा प्रकारे घेतला आहे आणि यातच मी इकडे त्याला खाली नॉट करून घेतली आहे. आणि आता आपण एक एक मणी ओवायला सुरू करूया. एक एक करून आपल्याला सर्व मणी ओवून घ्यायचे आहेत. कॉटन थ्रेड यूज केल्यामुळे काय होतं की त्याला एक वेगळीच पाठीमध्ये जशी गादी असते उशींना वगैरे तशी त्याला एक प्रकारे शाईन येते किंवा तसं एक प्रकारे ते दिसतं. अशा प्रकारे एक एक करून आपण आता हा पूर्ण धाग्यामध्ये ओवून घेतलेला आहे. आता याला काय करायचं आहे आपण, आपल्याकडे जो हा ग्रीन वाला पीस आहे त्याच्यावर पॅक करायचं आहे. आता याच बीड्स मधून आपल्याला इथे 3 होल असतात, तर दुसऱ्या बाजूने आपल्याला हे अशा प्रकारे तार काढून घ्यायचे. त्यानंतर आपण एक एक करून हे गोल्डन मणी ओवायला चालू करायचं. अशा पद्धतीने आपल्याला 3-3 मणी ओवत जायचे. अशा प्रकारे मी 3 मणी ओवलेले आहेत. आता हे काय करायचं आहे, आपल्याला 3 मणी ओवल्यानंतर पुढचा हे 3 मणी ओवल्यानंतर पुढचा जो गॅप आहे या बीड्सला तुम्ही बघू शकता साईडने गॅप्स असतात. या गॅप्समधून आपल्याला हे असं काढत जाऊन ते कम्प्लीट करायचे. अशा पद्धतीने आपल्याला या बीड्समधून हे काढायचं. त्यामुळे हे असे खाली फिटिंग होत जाते. सेम प्रोसेसने आपल्याला ही खालची साईड आणि वरची साईड कम्प्लीट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे हा लूक मिळतो बघा. दोन्ही साईड कम्प्लीट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे जे दोन्ही साईडला धागे लावलेले आहेत त्याच्याबरोबर आपल्याला
हे जे हाराला पाठीमागे लावणारं लोखंड आहे त्याच्यावर ॲडजस्ट करायचं आहे, हा जॉईंट करायचा आहे. आता माझ्याकडे जे आहे ते या प्रकारचं आहे. तुमच्याकडे राऊंडवाला असेल तर तुम्ही त्याला डायरेक्ट अटॅच करू शकता. चला तर मग याला अटॅच करूया. सो हे अशा प्रकारे मी अटॅच केलेलं आहे आणि हा त्याचा फायनल लुक आहे. हे तुम्ही सुद्धा वेअर करू शकता. याच्यामध्ये आणखी बीड्स काढून त्या तुमच्या लहान मुलीला वेअर करू शकता. आता मी हे जे आहे देवीच्या मूर्तीसाठी बनवलेलं आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये बीड्स जे आहेत ते कमी वापरलेले आहेत. असं बघा, अशा प्रकारे हा रेडी होतो. छान असा हा लुक देतो. सो आपलं आजचं हे DIY कंप्लीट झालेलं आहे.